हा फोटो नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे, कारण सत्ताधारी आणि विरोधक एकाच फोटोमध्ये पाहायला मिळणार आहेत। आज अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येतोय आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निरोप समारंभ देखील पार पडलाय आणि या निरोप समारंभानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांचं फोटो सेशन होत असल्याचं आपण पाहतोय। या फोटो सेशनमध्ये सत्ताधारी पक्षातले सर्व नेते, मंत्री आणि विरोधक म्हणून उद्धव ठाकरे देखील त्यांच्या या फ्रेममध्ये असल्याचं पाहायला मिळतं। यावेळी नीलम गोऱ्हे, बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना फोटो काढण्यासाठी तिथे निमंत्रित केलंय। मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बघणं सुद्धा टाळलं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांचं फोटो सेशन झालंय। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंकडे कानाडोळा केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे पाहू शकतो। अगदी राहुल नार्वेकर असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांना फोटो काढण्यासाठी निमंत्रित केलंय। मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केलेला आहे, त्यांच्याकडे बघणं देखील त्यांनी टाळलं। त्यामुळे आता हा फोटो नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे। उद्धव ठाकरे आणि विरोधक, माफ करा, उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी हे एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतात। अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडलेला आहे आणि त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसोबत फोटो काढलेला आहे। तर याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, खरं तर ही दृश्य फार काही सांगून जात आहेत। यावेळेला विरोधक म्हणून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसोबत फोटो सेशन केलेला आहे, फोटो काढलेला आहे आणि अजून एक महत्त्वाचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उद्धव ठाकरे गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केलाय। नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय? आपण बघतोय की आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना आज निरोप देण्याची एक वेळ होती आणि अशाच वेळेस फोटो सेशन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळालं की त्यावेळेस एकीकडे जे आहे ते भाजपचे नेते होते, उद्धव ठाकरे त्यांच्याशी हसून बोलताना बघायला मिळाले होते। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उभे होते। मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष करून पाठ करून उभे असलेले एक दृश्य जे आहे ते पाहायला मिळालं। दुसरीकडे नीलम गोऱ्हे आहेत, त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसलेले बघायला मिळाले। नीलम गोऱ्हे यांच्यासोबतही ठाकरे गटात एकदम टोकाचा वाद आहे आणि अशातच आज ज्यांच्या बरोबर वाद आहे त्यांच्या सोबतच एका रांगेत बसून उद्धव ठाकरे यांनी फोटो सेशन केल्यामुळे नक्की राजकारणामध्ये काय घडामोडी होतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं बघायला मिळतंय। बिलकुल वैदेही, तुम्ही आताच म्हणालात की एकीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बघणं देखील टाळलेलं आहे, मात्र दुसरीकडे एकेकाळी त्यांच्याच पक्षामध्ये असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांचं अतिशय हसमुख पद्धतीने किंवा हसून त्यांचं स्वागत केलेलं आहे। याकडे कसं बघते? बघा, आज खरं तर एक महत्वाची अशी गोष्ट घडलेली आहे की विरोधी पक्षात जरी उद्धव ठाकरे असले तरी सत्ताधारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना ऑफर दिलेली विधान परिषदेमध्ये बघितलेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीचं हे फोटो सेशन बघायला मिळालं आहे त्याच्यामुळे नक्कीच आता विरोधात जरी असले तरी राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो ही उक्ती जी आहे ती वारंवार ऐकायला मिळते आणि त्याचीच प्रतिकृती आज या ठिकाणी पाहायला मिळाली की नीलम गोऱ्हे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे अगदी टोकाचे वाद बघायला मिळाले होते। मर्सिडीज सारखा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलेला होता, मात्र त्यानंतरही नीलम गोऱ्हे यांनी हसून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं। उद्धव ठाकरेंनी देखील हसून त्याला प्रतिउत्तर दिलेलं बघायला मिळालं। मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी कानाडोळा केलेला पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन राजकारणातले वरिष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि एकमेकांकडे पाहून दुर्लक्ष त्यांनी केलेलं पाहायला मिळालं। त्याच्यामुळे नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये आता नक्की पुढे काय होतंय याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे। नक्कीच, धन्यवाद वैदेही, तुम्ही संवाद साधल्याबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो विरोधक आणि सत्ताधारी एकत्र
उभे असल्याचं आपण पाहतोय आणि यावेळेला मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केलेला आहे. अगदी त्यांच्या बाजूने गेले, मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं देखील टाळलेलं आहे. तर दुसरीकडे स्वतः नीलम गोऱ्हे या कट्टर विरोधक असताना देखील त्यांनी हसून त्यांचं स्वागत केलंय. ही दृश्य खूप काही सांगून जात आहेत. आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडलेला आहे. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आल्याचं आपण पाहतोय. तर या दृश्यांमध्ये फोटो सेशन सुरू असल्याचं दिसतंय. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक हे सोबत फोटो सेशन करतायत. ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलेलं आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना बघणं टाळलंय. विधिमंडळामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचं फोटो सेशन पार पडलंय. यावेळी बावनकुळे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी अतिशय आग्रहाने उद्धव ठाकरे यांना फोटो सेशनसाठी निमंत्रित केलंय. मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केलाय, त्यांच्याकडे बघणं टाळलंय. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्याचा आग्रह केला. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे बसणं, त्यांच्या बाजूला बसणं टाळलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.